नमस्कार, स्वागत आहे तुमचं सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल मध्ये। आज आम्ही पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी। आज आपण बनवणार आहोत अतिशय टेस्टी आणि सोप्या पद्धतीने तयार होणारी रवा बर्फी। ही बर्फी खूप कमी साहित्यापासून आणि कमी खर्चामध्ये तयार होणारी आहे। तुम्हाला या बर्फीचा आकार आणि टेस्ट बघून काजू कतलीची आठवण होईल। आता मी तुम्हाला एक बर्फी तोडून दाखवते। हे बघा, तोंडात टाकल्याबरोबर विरघळेल अशी आपली रवा बर्फी आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा। चला तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया। रवा बर्फी बनवण्यासाठी लागणारं साहित्य, इथे मी 1 कप रवा घेतलेला आहे। इथे तुम्ही जाड किंवा बारीक रवा घेऊ शकता। त्यानंतर 1 कप साखर, 1/4 कप दूध। इथे दूध आधी गरम करून घेतलं, त्यानंतर त्याला थंड करून घेतलेलं आहे। 1/4 कप मिल्क पावडर, इथे अर्धा कप तूप घेतलं, 1 चम्मच इलायची पावडर, 2 चम्मच बेसन, इथे पोहे खायचे 2 चम्मच भरून बेसन घेतलेलं आहे। रवा बर्फी बनवण्यासाठी सर्वात आधी आपण बेसन भाजून घेणार आहोत तुपामध्ये। त्यासाठी गॅसवर कढई ठेवली। आता यामध्ये आपण तूप ऍड करून घेऊया। आता इथे तूप मेल्ट झालेलं आहे। आता मेल्ट झालेल्या तुपामध्ये आपण बेसन ऍड करून घेऊया। आता आपण बेसन छान भाजून घेणार आहोत 1 मिनिटासाठी। गॅसची फ्लेम लो ठेवायची, आपलं बेसन जळणार नाही याची काळजी घ्यायची। बेसन ऍड केल्यामुळे रवा बर्फीचं टेक्स्चर चेंज होतं पूर्णपणे आणि टेस्टी पण लागते खायला। आता इथे आपलं बेसन भाजलं। आता या स्टेजला आपण रवा ऍड करून घेऊया। आता आपण लो फ्लेमवर 5 ते 6 मिनिटांसाठी रवा भाजून घेणार आहोत। इथे आपल्याला रव्याचा कलर चेंज होऊ द्यायचा नाही आणि आपला रवा जळणार नाही याची पण काळजी घ्यायची। लो फ्लेमवर रवा भाजून घ्यायचा आणि एकसारखा हलवायचा, म्हणजे तो व्यवस्थित भाजला जातो आणि कलर पण चेंज होत नाही। आता तुम्ही बघू शकता, इथे आपला रवा भाजायला सुरुवात झाली। रव्याचा कलर चेंज झालेला नाही। रव्याचा कलर जर डार्क झाला किंवा रवा जळाला तर रव्या बर्फीची टेस्ट चेंज होऊ शकते। हे बघा, इथे रवा छान फुलायला सुरुवात झाली। तुम्ही कुठल्याही स्वीट होम मध्ये गेला तर रवा बर्फीचा कलर हा व्हाईट असतो, त्यामुळे आपल्याला डार्क कलर येईपर्यंत रवा भाजून घ्यायचा नाही। इथे आपण अजून 2 ते 3 मिनिटांसाठी रवा भाजून घेणार आहोत। आता तुम्ही बघू शकता, रव्याने तूप सोडायला सुरुवात केलेली आहे। याचा अर्थ असा आहे की आपला रवा व्यवस्थित भाजला। रव्यामध्ये जो कच्चापणा होता तो पूर्णपणे निघून गेलेला आहे। रव्यामधून छान खमंग वास यायला सुरुवात झाली। आता यामध्ये आपण दूध ऍड करून घेऊया। इथे आपल्याला थोडं थोडं करून दूध ऍड करून घ्यायचं आहे। आता दूध मिक्स करून घेऊया रव्यामध्ये। असं केल्याने रव्या बर्फीचं टेक्स्चर दाणेदार तयार होतं। हे बघा, रवा किती छान फुगलेला आहे दूध ऍड केल्यामुळे। आता आपण पुन्हा रव्यामध्ये दूध ऍड करून घेऊया। इथे आपल्याला 2 ते 3 वेळेस दूध ऍड करून घ्यायचं आहे रव्यामध्ये। आता पुन्हा रव्यामध्ये दूध मिक्स करून घ्यायचं। आता इथे रवा आपला तयार झालेला आहे रवा बर्फी बनवण्यासाठी। आता आपण गॅसची फ्लेम बंद करूया। आता आपण रवा बर्फी बनवण्यासाठी लागणारा पाक रेडी करून घेणार आहोत। त्यासाठी गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे स्टीलचं। आता यामध्ये आपण साखर ऍड करून घेऊया। इथे आपण 1 कप साखरेसाठी अर्धा कप पाणी घेणार आहोत। आता तुम्ही बघू शकता, तिथे आपल्या पाकाला हळूहळू उकळी यायला सुरुवात झालेली आहे। इथे आपली साखर पूर्णपणे मेल्ट झालेली नाही। इथे आपण 1 तारी किंवा 2 तारी पाक बनवून घेणार नाही। नॉर्मल चिपचिपा पाक बनवून घ्यायचा आहे आपल्याला। आता इथे आपल्या साखरेचा पाक तयार झालेला आहे। आता या स्टेजला आपण यामध्ये इलायची पावडर ऍड करून घेऊया। आता पाकामध्ये इलायची पावडर मिक्स करून घ्यायची। आता आपण गॅसची फ्लेम बंद करूया। आता गॅसवर पुन्हा मी रव्याची कढई ठेवलेली आहे। इथे लो फ्लेम आहे गॅसची। आता यामध्ये तयार झालेला पाक ऍड करून घेऊया। आता इथे पूर्ण पाक ऍड करून घेतलेला आहे। आता आपण रवा मिक्स करून घेऊया पाकामध्ये। इथे आपल्याला हे मिश्रण 5 ते 6 मिनिटांसाठी शिजवून घ्यायचं आहे। आता या स्टेजला मिल्क पावडर ऍड करून घेऊया।
आता आपण रव्यामध्ये मिल्क पावडर मिक्स करून घेऊया. तुम्ही मिल्क पावडरच्या ठिकाणी खवा पण घेऊ शकता. आता तुम्ही बघू शकता तिथे आपला रवा छान शिजलेला आहे पाकामध्ये. इथे मिश्रणाने कढाई सोडायला सुरुवात केलेली आहे. याचा अर्थ असा की आपलं एकदम परफेक्ट मिश्रण तयार झालेलं आहे रवा बर्फीचं. मी तुम्हाला दाखवते मिश्रण किती शिजवायचं. त्यासाठी मिश्रण एका प्लेटवर घ्यायचं आणि जर मिश्रणाची अशी गोळी बनवायला सुरुवात झाली की समजून घ्यायचं आपलं मिश्रण तयार आहे बर्फी सेट करण्यासाठी. आता आपण गॅसची फ्लेम बंद करूया. आता इथे बर्फी सेट करण्यासाठी एक प्लेट घेतलेली आहे. तिला ऑइलने ग्रीस करून घेतलं आणि त्यावर बटर पेपर लावला. बटर पेपरला पण ऑइलने ग्रीस करून घेतलं. आता यामध्ये तयार झालेलं मिश्रण ऍड करून घेऊया. आता आपण बर्फीचं मिश्रण स्पॅच्युलाच्या सहाय्याने स्प्रेड करून घेऊया. आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी बर्फीचं मिश्रण स्प्रेड करून घेतलेलं आहे प्लेटमध्ये. इथे तुम्हाला मिश्रणाची जाडी किती पाहिजे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठरवू शकता. तुम्हाला जर चौकोनी पीस बनवायचे असेल तर जाडी जास्त ठेवा. इथे मी काजू कतलीचा शेप देणार आहे त्यामुळे मी मिश्रणाची लेअर पातळ पसरून घेतलेली आहे. आता यावर आपण चांदीचं वर्क लावून घेऊया. इथे चांदीचं वर्क ऑप्शनल आहे. तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही ड्राय फ्रुट्सनं पण गार्निश करू शकता. हे बघा अशा प्रकारे रवा बर्फीच्या मिश्रणावर मी चांदीचं वर्क लावून घेतला. आता आपण ही बर्फी सेट करण्यासाठी ठेवणार आहोत 1 ते 1.5 तासासाठी. इथे मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे. तुम्ही जर रूम टेम्परेचर म्हणजे फ्रीजच्या बाहेर ठेवणार असाल तर 2 ते 3 तास ठेवा म्हणजे व्यवस्थित सेट होईल. आता इथे रवा बर्फीचं मिश्रण छान सेट झालेलं आहे. हे बघा. आता आपण याच्या डायमंड शेप मध्ये पीस कट करून घेऊया. आता तुम्ही बघू शकता रवा बर्फीचं मिश्रण छान सेट झालं. हे बघा. आता आपण याचे पीस कट करून घेऊया. इथे मी डायमंड शेप मध्ये कट करणार आहे रवा बर्फीचे पीस. आता इथे स्ट्रेट कट मारून झालेले आहे. आता आपण याला क्रॉस कट मध्ये कट करून घेऊया. हे बघा अशा प्रकारे आपली रवा बर्फी तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता किती छान शेप मध्ये मी कट करून घेतली. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. मस्तपैकी झटपट तयार होणारी रवा बर्फी तयार झालेली आहे. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटते आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. ऑलरेडी सबस्क्रायबर असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असेल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन मध्ये घंटीला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येतील.